लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. आहे भोकरदनमधून. महाराष्ट्रात सर्वत्र गुटखा बंदी असताना मात्र परराज्यातून सर्रासपणे छुप्या मार्गाने गुटखा महाराष्ट्रात अवैधरित्या विक्रीस आणला जात आहे. नुकताच असा राजस्थान येथून जालन्याच्या भोकरदन तालुक्यात पोलिसांनी गुटखा माफियांच्या वाहनाचा पाठलाग करीत गुटख्याचा साठा जप्त केला आहे. त्याचाच हा वृत्तांत. मध्य प्रदेश राज्यातून बंदी असलेला गुटखा फोर्ड कंपनीच्या इकोस्पोर्ट या कारमधून क्रमांक MH01BK1432 जळगाव फतेपूर धावडा मार्गे भोकरदनकडे येणार असल्याची माहिती सोमवारी तारीख 29 रात्री पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे यांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक घुसिंगे यांनी पथकासह धावडा गावाजवळ सापळा रचला होता. पोलिसांना पाहून हे गुटख्याचे वाहन न थांबविता समतानगरच्या दिशेने नेले होते. समतानगर येथील शिवाजी महाराज चौकात आधीच पोलिसांनी काही नागरिकांना रस्त्यात वाहने आडवी लावून गुटख्याचे वाहन अडवण्यासाठी सतर्क केले होते. मात्र रस्त्यावर आडव्या लावलेल्या वाहनांना चिरडून आणि ग्रामस्थांना धडक मारून गुटख्याचे हे वाहन सिल्लोड तालुक्यातील शिवना गावाच्या दिशेने वेगाने निघाले होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक घुसिंगे यांनी पोलिसांच्या गाडीसोबत एक खासगी वाहन घेऊन गुटख्याच्या वाहनाचा फिल्मी स्टाईलने पाठलाग सुरूच ठेवला व त्यानंतर हे गुटख्याचे वाहन शिवनाकडून आनवा रोडने भरधाव वेगाने निघाले होते. आडगाव बोंबे या गावाजवळ रस्त्यात आडवे वाहन लावून हे गुटखा वाहन मोठ्या शिताफीने पकडण्यात यश आले आहे. या वाहनांमध्ये तब्बल 3,92,000 रुपयांचा गुटखा आढळून आला असून 15 लाख रुपयांची कार आहे व गुटख्यासह असा एकूण 19 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुटखा वाहनाच्या धडकेत धावडा समतानगर येथील तरुण सतीश शेनफड मोक्सरे हा तरुण जखमी झाला आहे. ही कामगिरी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, भोकरदनचे उपविभागीय अधिकारी गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, जीवन भालके, नितेश खरात यांनी केली आहे. या प्रकरणी भोकरदन येथील गुटखा माफिया शेख अमेर शेख बाबा आणि शेख अमेर शेख सिराज या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पारत ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक चैनसिंग घुसिंगे यांनी दिली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र भोकरदन प्रतिनिधी मजहर खान पठाण.